हीच ती वेळ आणि हाच तो क्षण. आशू, दिव्या, तू इथे का आलीयस? सॉरी आशू, मी इथे यायला नको होतं, पण माझं एक काम आहे जे फक्त तू करू शकतो. ऐक ना, माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा क्षण आहे आज. त्यात मला तुझी कुठलीही कामं करायची नाहीत. इनफॅक्ट मी तुझं काम का करू? आशू, खरंच सॉरी. यापुढे माझा त्रास नाही होणार तुम्हाला. हे शेवटचं काम. ही चिठ्ठी शिवाला देशील प्लीज? माझा काय संबंध आणि मी का देऊ आत्ता? ही आत्ताच द्यावी लागेल, नाहीतर उशीर होईल. आशू प्लीज प्लीज. थँक्यू. त्यांनी आणि शिवाने मिळून मला फसवलंय. अरे, हे सगळं नाटक रचलंय त्यांनी मिळून. मग तूच सांग, मी कसं माफ करू त्याला? माझं खरं तर फक्त तुझ्यावर प्रेम होतं आशू, आणि तुझं माझ्यावर. आपल्याला शिवाने वेगळं केलं. तुला आठवतं, लग्नात काही गुंड आले होते आणि शिवाने त्यांना पळून लावलं होतं? ऑफकोर्स आठवते. ही सगळी प्लॅनिंग तिची होती. ऐक ना, मी गेलो होतो पोलीस स्टेशन मध्ये. शिवानी तिथे येऊन सांगितलं की घरी सुद्धा तिने सांगितलं की आशू आणि दिव्याचं. किती 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 भोळा आहेस आशू तू. तुला माहितीये, तुझ्या घरी यायच्या आधी तिने माझ्याकडून वचन घेतलं होतं की मी लग्नातून पळून जावं. तू विचार कर, माझं तुझ्या घरी सगळ्यांची चांगलं होतं. तुझं इतकं प्रेम होतं माझ्यावर, इतकं सगळं करायचंस तू माझ्यासाठी. काय काय नाही केलंयस तू आशू. स्केच बनवायचास, कविता लिहायचास, इतके सारे गिफ्ट द्यायचास. मग मी हे सगळं का करेन? तू विचार कर ना, का पळून जाईन मी? मी त्याग केला माझ्या बहिणीसाठी, कारण तिला तू हवा होतास. आणि तिने हे सगळं घडवून आणलं. तिनेच मदत केलीये मला पळून जायला. खरं तर मला पळवून लावलंय शिवाने. अजून कोण करणार सांग? बस माझं दिव्या, आता तू खूप जास्ती बोलतेस. मला हे सहन होत नाही. मी कसा विश्वास ठेवू? मी तुझ्यावर कसा विश्वास? तू मला सांग, कसा विश्वास ठेवू? आशू, तू आलायस? नाही नाही नाही, तू 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 थांब, मला तुझ्याशी 2 मिनिटं बोलायचंय. ही पट्टी डोळ्यावर आहे तोपर्यंत मी बोलून घेते, नाहीतर तू असं समोर दिसलास ना मला की मला काही बोलताच येणार नाही. सगळं ते अर्धवट आणि शांत होऊन जातं सगळं. मला बोलायचं आहे पण तुझ्याशी. म्हणजे काय वेडी आहे मी डिरेक्ट तुला प्रपोज केलं आहे तिथे विमानात. पण मला खूप काही बोलायचं आहे रे तुझ्याशी. मला असं कमी नाही बोलायचं. माझं तुझ्यावर ना खूप प्रेम आहे यार आशू, खूप जास्त प्रेम आहे. म्हणजे लहान होते तेव्हा आजावर तेवढं प्रेम केलं होतं. हा, आणि म्हणजे आजावर आहे तसं तुझ्यावर आहे असं नाही आहे, पण तुझ्यावर आहे ना आजापेक्षा जास्त प्रेम आहे. हा बाई, खरं सांगते, मी त्याची फॅन आहे. पण आशू, तू लाईफ आहेस यार माझं, खरंच सांगते. आशू, आयुष्यात मी कसलाच कधी हट्ट केला नाही, कधीच नाही केला. जे पाहिजे मला किंवा जे मिळत गेलं ना ते नशिबाने मिळत गेलं सगळं. तू पण तसाच मिळालायस आशू. तू आयुष्यात आलास आणि सगळंच बदलून गेलं रे माझं आयुष्य. आशू, तू आठव, लग्नात आधी शिवा थांबणार नव्हती कारण सीताई चिडलेल्या होत्या. पण मग तिने बाहेर थांबायचा हट्ट केला का? यासाठीच तिला हे सगळं घडवून आणायचं होतं म्हणून.
माझी सगळी माहिती पुरवली तिने चंदनला. माझी बहीण होती. अरे मला करावं लागलं सगळं. आई आणि बाई आजीला नेहमी चिंता असायची तिची की तिचं काय होईल, तिच्याशी कोण लग्न करेल. म्हणून मी माघार घेतली. मला तिने भाग पाडलं. अनबिलिव्हेबल आहे. हो मला माहिती आहे आशू, आणि म्हणूनच मला तुला हे सगळं सत्य सांगायचं नव्हतं. कारण मला माहिती होतं अरे तुला खूप त्रास होईल. आणि इतके दिवस आपण बोलत होतो पण मी तुला कधीच हे सांगितलं नाही. मला हे गणपतीतच कळलं होतं चंदनचं सगळं सत्य. पण तू खुश होतास म्हणून तुला बघून मी खुश झाले. आणि मुलीला पण शिवाने मला चिडवलं की बघ मी आशूला कसं माझ्या प्रेमात पाडलंय. मी आता खचले आशू. माझ्या आयुष्यात काहीच उरलं नाही. अरे मला नाही जायचंय त्या फालतू त्या फ्रॉड चंदनकडे. आणि आई आणि बायाजीवर मी ओझं म्हणून नाही राहू शकत. म्हणून मी ठरवलंय की मला माझं आयुष्य संपवायचंय. तू आणि शिवा खुश राहा.